नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा फडणवीसांची रसद। सामनाच्या रोखोक सदरामधून संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन। मुनगंटीवारांचा पलटवार। गडकरींचं नेतृत्व संपवण्याचा भाजपचा आधीपासूनच प्रयत्न। अंबादास दानवेंचा दावा, तर राऊतांनी गडकरींच्या घरी जाऊन प्रेम व्यक्त करावं। काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा सल्ला। अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या यंत्रणेकडून प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा दावा, तर 4 जूनला दूध का दूध पानी का पानी होईल। शिंदेंचा पलटवार। भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। किसन कथोरेंनी विरोधी उमेदवाराला मदत केली। कपिल पाटलांचा आरोप, कथोरेंनी आरोप फेटाळून लावले। नियमबाह्य कामं न केल्यानं मंत्र्यांकडून निलंबन। पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर नाव न घेता निशाणा। भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं अधिकाऱ्यांनाही नांग्या मारल्या। रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा, तर अधिकाऱ्यांनाच नियमबाह्य कामं केल्याचा संजय शिरसाट यांचा दावा। उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार। बीड, पंढरपूर, यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान। राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त। यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा 43 अंशांवर। सोन्याच्या दरात प्रतितोळा तब्बल 2200 रुपयांची घट। गेल्या 4 दिवसात सोनं 74,000हून 71,800 रुपयांवर। इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका। तब्बल 78 खासदारांनी राजीनामा दिला। पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून निवडणूक न लढण्याची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।